नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून VSNR कंपनीचे संचालक VK सिंग यांची चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशीतून कोणती माहिती समोर आलेली आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेला आहे. अजित पवारांचं विमान लँड होत असताना दृश्यमानता कमी होती, तरीही VK सिंग यांनी विमान लँड करण्याचा सल्ला दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. आज रोहित पवारांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतलेली आहे. तसेच CDR रिपोर्ट काढून हे सर्व संभाषण मिळू शकते. कॅप्टन कपूर हे दारू प्यायचे याचा पुरावा मी आधीच दिलेला आहे. अजितदादाचं विमान उडवत असताना त्याच्या रक्तात दारू, ड्रग्ज किंवा विषय नव्हतं. मग दारू न पिता कपूरने जे काही केलं ते का केले यांच्या खोलात जावं लागेल. त्यांच्यावर दबाव होता का हे पाहावं लागेल. असे VK सिंगला का वाचवलं जात आहे? VK सिंगला अटक केल्याने ते कोणाचं तरी नाव सांगतील याची काही भीती वाटते, असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटते वरील वृत्ताबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा. अखेर कोणी विमान मालकाने कबूल कोणती केली गोष्ट त्याचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट.